सहस्राय नीलकण्ठाय शम्भवे वेङ्कटेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन अंशनारायणश्चैवमेतम् अष्टकं नाम शुभम्। केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम् श्रीहरि गोविन्दमोक्षदायकम् पूजामूलं गुरुपदम् मोक्षमूलं गुरुकृपा। सत्यं देवं निरञ्जनम् सत्यम् एकं परं पदम् त्वमेव शरणं मम रक्ष रक्ष महेश्वर सूर्यकोटिसमप्रभा सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवै सर्वार्थसाधिके नारायणे नमस्तुते। जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्देवो महेश्वरा तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्देवो जनेश्वरा तस्मै श्री जनार्दनाय नमः। तस्मै श्री शान्तिगिरे नमो नमः। पुण्यवंत भावी सज्जनाचे म्हणजे बाबांचा पालखी सोहळा आपल्या नक्कीमध्ये मोठ्या आनंदाने आपण संपन्न केला. मूर्ती रूपाने बाबाजींचा अधिष्ठान आहे. पण अशा बाबाजींच्यामुळे तुम्ही आपल्या ठिकाणी आज एकत्र आले आहात. त्या बाबांची महान उपकार आपल्याला अशा बाबांच्या पवित्र चरणी शासन धर्म करूया. तसं आपल्या तळकेवाडी नगरातील हनुमान असेल, श्रीराम असेल, श्रीकृष्ण असेल, देवी असेल, विठ्ठल असेल, जेवढे देवता असतील त्यांच्या चरणी वंदन करूया. या तळकेवाडीच्या पवित्र भूमीला वंदन, तसं आपल्या स्वदेशी गोमातेला वंदन. या आजच्या सर्व प्रसंगी उपस्थित असलेले आमचे श्रीपाद नंदजी महाराज, नागेश्वरजी महाराज, रामेश्वरजी, उपस्थित असलेले शिर्डीची शाखा साईबाबा स्वरूप आमची यशवंतरावजी गायकी मामा, उपस्थित असलेले कोपरगाव तालुक्यातून त्यांनी आश्रमामध्ये जो बाबांचा अत्यंत मोठा उपक्रम आहे की विद्यार्थी आणि गोमाता सेवा झाली पाहिजे. त्यानुसार आमचे अनेक भाऊ आणि त्यांचे सहकारी की अनेक दिवसापासून मोठ्या तळमळी आणि परिश्रम घेऊन वसुलाची उभारणी केली आणि त्या वसुलाचं पूजन करून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संस्कार मिळाले अशी धडपड, अशी तळमळ यांच्या जो 16 तारखेला 22 मे रोजी संपूर्ण आहे. अशा धोंडेवाडी जवळ काय असं पण धोंडेवाडी जवळ की अशा आश्रमामध्ये तसं बनवत आहे. तसे उपस्थित असलेले या ठिकाणी आमचे बेंद्रे डॉक्टर, हे कोणत्या गावचे बाबळेश्वर उपस्थित असलेले इतर सर्व आमचे फोटोग्राफर, त्याचं नाव काय? सचिन बरोबर, सचिन उपस्थित असलेले इतर या थोडक्यावाडीतील माता भगिनी असतील, भूमिका असतील, देवाजी भक्त परिवार असेल, सुधीर शेळके, त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचं बघा बरं हात करून थोडा टाळून आम्ही या ठिकाणी आपल्या
भारतीय संस्कृतीने 4 आश्रम सांगितले. 4 आश्रम मग सांगितले. पहिला आश्रम कोणता आहे? 1 ते 25 वर्षापर्यंत कोणता आश्रम आहे? ब्रह्मचर्य आश्रम. 25 ते 50 कोणता आश्रम आहे? 50च्या पुढे आणखी चौथा मात्र बघा बाबांना काय पाहायला मिळतं बरं का, लोक एकदा ग्रस्त आश्रमात गेले बाकी सर्व आश्रम विसरून जाते. बरोबर ना? संसार बघा तर ग्रस्त आश्रम त्यांना इतका आवडतो इतका आवडतो. मग बघा तो तुम्ही संसारामध्ये आहे तो संसार कसा आहे बघा. संसारात काय सुख नाही, सुखाचा भास आहे. काय संसार सुख आहे का? कोणी संसारी जीव सुखी आहे का? मग काय संसारामध्ये सुखाचा बाय सुख. जसं बघा आता उन्हाळ्यामध्ये त्या हरणाला काय दिसतं? मृगजळ असतं. आणि मग ते पळतं बघा, ते पाणी पिण्यासाठी धावत पळतं. मग त्याला ते पाणी मिळतं का? जसा भास बघा बा त्या हरणाला कशाचा भास झाला? मृगजळाचा. तसा बघा संसार. त्याप्रमाणे अंधारामध्ये एखादा दोर दिसला काय भास होतं? काहींना सर्प. तसं बघा संसार. अशा अनेक बघा माध्यमातून संसार कसा आहे टिकणारा नाही. न संपणारा बघा, न संपणार. जसं काय की नाही बंगले बांधले त्यांना वरती गज काढून ते घर किती भाड्यावर बांधत राहा लक्षात. त्याप्रमाणे बघा संसाराची गती अवस्था आहे. आणि म्हणून बघा संसार 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 कसा आहे त्याच बघा श्री संत नृत्यनाथ महाराजांनी बघा भजन गायलं. कोणासाठी गायलं? तुमच्या संसारी जीवासाठी. का गायलं? तुम्हाला समजावं की जो संसार मग तुम्ही करीत आहात तो कसा आहे बघा. म्हणून संत नृत्यनाथ महाराज त्या भजनामध्ये का म्हणतात? मी पाहुणा तू पाहुणा, मी पाहुणा तू पाहुणा, ऐकणारा 2 दिवसांचा बाजार सारा, हो 2 दिवसांचा बाजार सारा. टाळी वाजवा. मी पाहुणा तू पाहुणा, मी पाहुणा तू पाहुणा, ऐकणारा 2 दिवसांचा बाजार सारा, हो 2 दिवसांचा बाजार सारा. बोलू नको अशा या वेळेला, होय सावध सांगतो तुम्हाला. बोलू नको अशा या वेळेला, होय सावध सांगतो तुम्हाला. जगी आले किती अन गेले किती, जगी आले किती अन गेले किती, अरे नाही खारा 2 दिवसांचा बाजार सारा. हो आपल्याला टाइमचं लिमिटेशन होणार. किती वाजले आता? 9 वाजता. राईट. 1 मिनिट 9 वाजता बंद व्हायला पाहिजे तर आता ओव्हर टाइम करायची पर्याय आता की आता 15 की 10-15 मिनिटं आपण या ठिकाणी एक चर्चा संवाद करूया. कशी भविष्यामध्ये काय केलं पाहिजे. संत तुकाराम आपलं संत नृत्यनाथ महाराज काय म्हणतात? जगी आले किती आणि तुमच्या चोळगाव गावामध्ये गेले किंवा तुमच्या या इलाजीनगर जिल्ह्यामध्ये किती जन्म आले आणि गेले. कोणाचं नाव घेऊन सांगा तुम्ही. कोणाचं नाव घेतलं जातं लक्षात. आणि म्हणून श्री संत नृत्यनाथ महाराज पुढे काय म्हणतात? काही करशील या शेती माडीला, गुर ढोर ये बैल जोडीला, सर्व इथे राहणार संगे नाही येणार. म्हणजे बघा तुम्ही जे करू राहिले ना, गाडी घेऊन राहिले, माडी बांधून राहिली, एवढी घेऊन राहिली की लक्षात. आणि बघा धन संपत्ती तुम्ही करून राहिले की ते तुमच्या बरोबर येणार आहे का? येणार का बरोबर? लक्षात. चोळ गाडी करून महिला म्हणून लक्षात घे, तुमच्याबरोबर येणार आहे का? लक्षात. काय अवस्था या संसाराची. अशी संसाराची बघा अवस्था जर आहे. आता मग
संसारामधून बघा ज्या जीवाला वाटतं आपलं सार्थक झालं पाहिजे, काय झालं पाहिजे? संत तुकाराम महाराजांनी जसं संसार करून परमार्थ केला तसं आहे बघा. ज्या संसार जीवाला वाटतं संसारामध्ये राहून माझं या नरद्याचं का जीवाचं सार्थक झालं पाहिजे, मग त्यासाठी काय केलं पाहिजे? हे आपलं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे की नाही. जर ते ज्ञानच नसेल तर आता सांगितलं पकडीचा याला तशी बघा अवस्था आपली झाली शहरात मग म्हणून बघा श्री संत निवृत्तीनाथ महाराज बघा शेवटच्या चरणामध्ये सुंदर बघा त्या त्या चरणामध्ये आपल्याला सर्वांना काय उपदेश करतात. का उपदेश करतात? निवृत्ती भाने शरण जा गुरुला, होईल सार्थक सांगतो तुम्हाला. निवृत्ती भाने शरण जा गुरुला, होईल सार्थक सांगतो तुम्हाला. चुकवी 84चा उचुकवी 84चा चुकवी 84चा फेरा, 2 दिवसाचा बाजार सारा. म्हणून संसार जीवाला काय करावं लागेल? निवृत्तीनाथ महाराज म्हणतात निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला. कोणाला शरण जावं लागेल तुम्हाला? गुरुला. जे संसारी जीव गुरुला शरण जातील तर काय होईल? त्यांच्या जीवाचं सार्थक एवढंच नाही कारण सार्थकच होणार नाही तर ते गुरु काय करतील? 84चा फेरा सुद्धा चुकल्याशिवाय. म्हणून काय करावं लागेल? म्हणून तुम्हाला काय करावं लागेल? हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों, हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों. म्हणून तुम्हाला हे डोकं कुठं टेकावं लागेल? गुरुच्या कुठं टेकावं लागेल? गुरुच्या चरणात. का बघा का टेक लक्षात घ्या. गुरुचरणाचा असं काय महिमा आहेत की गुरूंच्या चरणावर बघा लक्षात घ्या. काय सांगितलं? चरणावर बघा. चरणाची पूजा, चरणाची सेवा, चरणा बघा, चरणाचं दर्शन बघा, सर्व बघा. ही काय बघा चरणामध्ये दडलेले लक्षात बघा. नाथ महाराजांनी भागवतामध्ये संतांच्या दर्शनाचा महिमा कशाचं वर्णन केलं? संतांच्या दर्शनात. म्हणजे संतांचं दर्शन आपण मनपूर्वक श्रद्धापूर्वक भावपूर्वक जर घेतलं तर किती पुण्य मिळतं लक्षात. नाथ महाराजांनी वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. अध्याय नंबर किती आहे? 11वा. किती? 11 म्हणजे डबल 1 वर तुमची 1 जावी म्हणून संत दर्शनाचा महिमा नाथ महाराजांनी 11व्या अध्याय वर्णन केलं. अध्याय नंबर कितवा? 11वा. बोलू जा ना महिला 11वा अध्याय नंबर कितवा? 11वा. 11वा अध्याय लक्षात द्या. नववी नंबर किती आहे? 1200. किती नंबर आहे? 1200. बघा 1200वी नंबर अध्याय कितवा? 11वा. आणि त्या वी मध्ये नाथ कशाचं वर्णन केलं? संतांच्या दर्शनाचं काय फळ असतात. संतांचं दर्शन केलं किती पुण्य मिळतं याचं वर्णन नाथ महाराजांनी त्या वी मध्ये केलं. अध्याय कितवा? 11वा. हा. भूमीवर किती? 1200. हा. ग्रंथ कोणता? सार्थ श्री एकनाथी भागवत. हा. लक्षात नाथांचा भाग लक्षात. आणि त्या वी मध्ये नाथ महाराज काय म्हणतात? सकळ तीर्थी तोची नाला. नाही काय? सकळ तीर्थी तोची नाहला. त्यानेच बघा सर्व तीर्थामध्ये स्नान केलं, पुण्य प्राप्त केलं. बघा 1 तीर्थात नाही, 2 तीर्थात नाही, किती तीर्थामध्ये? जेवढे तीर्थ आहे ना त्या सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य त्याने प्राप्त केलं. सकळ तीर्थी तोची नाला. जप तपादी फळी तोची लायला. जप तप अनुष्ठानाचं फळ त्याने प्राप्त केलं. सर्व पूजांचे सार तोची पावला. जेवढ्या पूजांच्या सर्व पूजाचं फळ त्याने प्राप्त केलं. कोणी प्राप्त केलं? जेने साधू वंदीला सन्मान. अशा म्हणजे सन्मानपूर्वक भावपूर्वक हृदयपूर्वक जो संतांचं दर्शन घेईल किती पुण्य प्राप्त होऊ शकतं बघा. म्हणून म्हणतात संत दर्शनी हा आणि पद्मनाभ. म्हणून हे डोकं टाकायचं. कारण काय बघा कारण काय बघा की लक्षात घ्या. का टाकवायचं? हम में तुम में यही अंतर है, हम नर है तुम नारायण हो. हम में तुम में यही अंतर है, हम नर है तुम नारायण हो. हा. हो. गुरूंना कोणत्या भावनेने बघितलं पाहिजे? गुरु म्हणजे काय? आपण म्हणतो ना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. म्हणून म्हणतात
गुरु बिने देव मोठा म्हणेल तो करंटा. लक्षात काय म्हणून गुरु ब्रह्म भाव देख. गुरु म्हणजे कोण आहेत? ब्रह्म आहेत, विष्णू आहेत, पुढे काय आहेत? महेश. महेश एवढ नव्हे तर परब्रह्म गावा. म्हणून गुरूंना कोणत्या भावाने बघितलं पाहिजे? गुरुने देव नाही तुझ्या म्हणा संत हा गुरु, संत हा गुरु हा संत गुरु हा कोळी. संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविने देव नाही तुझ्या पाहता त्रैलोक्य. म्हणून या जगात देव पण आहेत अशा. आणि म्हणून हे लोक कुठे टाकवायचं? गुरुच्या चरणात. का टाकायचं? कारण पुढचा मुद्दा लक्षात द्या. ऐक, हे लोक गुरुच्या चरणावर का टाकायचं? तुम्ही ज्या सुखासाठी बघा, सुख शांतीसाठी धडपड करते ना, कशोत बघा इकडे तिकडे फिरत असता की माडी बांधून सुख मिळेल, गाडी घेऊन सुख मिळेल बरं का, नाही काही म्हणजे एफडी करून सुख मिळेल बरं का, अशा अनेक माध्यमातून सुख बघा शांती मिळायची प्रयत्न करत असतात. मग सुख शांती बघा, ती सुख शांती कुठे आपल्याला कळायला पाहिजे की नाही? आणि म्हणून बघा काय म्हणलं जातं, हम ढूंढ रहे सुख शांति को, सुख शांति गुरु जी के चरणों में. हम ढूंढ रहे सुख शांति को, सुख शांति गुरु जी के चरणों में. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. माझा तुम्ही समजलं ना? मग सुख शांती कुठे आहे? गुरुच्या कुठे डोकं आहे आपलं? कुठं आहे? गुरुच्या चरणात. म्हणून डोकं कुठे टेकवलं पाहिजे? गुरुच्या चरणात. म्हणून बघा आपलं शरणम शरणम सद्गुरु शरणम. प्रार्थना म्हणून सद्गुरु, कारण तरुणम तरुणम सद्गुरु शरणम. असा का महिमा गुरुच्या चरणाचा आहे. नाशया सांगत होता ते आपले किती मिनिटं संपत आहे बरं. दुसरं असं बघा, संत त्यांना भजन केलं ना, तसं आणखी तुकडोजी महाराज सुद्धा एका भजनामध्ये बघा तुम्हाला जाणीव करून दिली बघा. हा म्हणा एखादं कडवं. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, नरा सारख्या नर जन्माला आला संसारात, तू आला संसारात. अरे घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारण तो ठाई ठाई. याया संसारा पायी, याया संसारा पायी. तू संसार केला खाई, साऱ्या अंगाची झाली नाही. आयुष्य गेले हातपाय थकले, मुखी राम नाम नाही. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील बायका पोर, ते तुझ्या मागची चोर. तू म्हणशील बायका पोर, ते तुझ्या मागची चोर. तू मेल्यावर खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. आणि कोणी वचन गायलं? तुकाराम महाराज. कोणासाठी? संसार. तुमच्यासाठी नव्ह, संसारी जीवासाठी. संत तुकडोजी महाराज, श्री संत नव्हते महाराज. म्हणून काय करणार, बऱ्याचशा प्रश्न भरतो बरं का. काय प्रश्न भरतो? सांगा मी काय करू की मी? काय सांगा मी काय करू? संसार करू का परमार्थ किंवा भक्ती करायसाठी? आणि म्हणून आजच्या या संघसत्रामध्ये लक्षात घ्या की मनुष्याने नेमकं काय करावं जीवनामध्ये, हे जर कळलं का उपयोग नाही. आणि ते कळण्यासाठी काय करावं लागेल? कळे ना ते कळण, वळे ना ते वळे गुरुविने. गुरुशिवाय ज्ञान, गुरुशिवाय ज्ञान. म्हणून ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. सुंदर एक छोटस उदाहरण दिलं बघ. गुरु का आवश्यक? जसं म्हणता ना, सामर्थ्य आहे प्रवणीचे, जो जे करील मात्र ते भगवंताचं अधिष्ठान. तसं बघा जमीन मुळात सेवा उभं राहू शकत. तसं मनुष्याला कशाची गरज आहे? सद्गुरूची. हा गुरु. तर काही छोटासा प्रसंग बघा त्यांनी सांगितला गेला. एकदा काय बघा चोळकवाडी करून एकदा काय झालं, जंगलामध्ये गायच्या मागे कोण लागला? वाघ. बरं का, काय लागला? वाघ. कोणा मागे? गाईच्या मागे. गायीच्या मागे. जंगलामध्ये गायीच्या पाठीमागे कोण लागला माहिती म्हणतो? वाघ. तुम्हाला ऐकायला येते ना पण बरोबर, पण समजतं ना बाबा काय बोलतो. हा लक्षात प्रसंग नीट लक्षात घ्या. गायीच्या मागे कोण लागलेला आहे? वाघ. लागलाय. बिचारी गोमाता आपला प्राण वाचवण्यासाठी बघा धावते, पळते, लक्षात पडते, धावते.
पाठीमागून वाघ बघा त्या गाईच्या पाठीमागे लागला. पळता पळता बघा त्या गायीनं काय बघा तलाव बघा, काय बघा तलाव बघितला, काय बघितला तलाव बघितला. आणि ती गाय प्राण नाचताना अशी कुठं घुसली बघा, त्या तलावामध्ये घुसली. कुठं घुसली? तलावामध्ये घुसली. 15-20 फूट मध्ये बघा तलावामध्ये गेली. आणखी बघा पुढे 40 फूट गेली. मात्र बघा पुढे चिखल गाव होता, चिखल गाव होता. त्या तलावात चिखल साचला होता. आणि 40 फूट पुढे गेल्यानंतर ती गोमाता पुढे बसली चिखलामध्ये. तलावाच्या चिखलामध्ये बसली. पाठीमागून वाघ बघा तलावामध्ये घुसला. बघा कोण घुसला? वाघोबा. वाघ बघा तलावामध्ये घुसला. घुसल्यानंतर बघा पुढे 20 फूट गेला. पुढे बघा 30 फूट गेल्यानंतर तरी बघा त्या कुठं फसला? चिखलामध्ये तलाव. दोन्हीचं अंतर किती राहिलं फक्त आता? किती फूट राहिलं? 5 बघा 10 फूट अंतर कोणामध्ये राहिले? वाघ आणि गोमातेमध्ये राहिले. वाघही बसलेला आणि कोण बसलेली? गोमाता बघा बसलेली त्याच्या तलावामध्ये. दोन्ही एकमेकांनी बघतायत. काय दोन्ही 10 फुट एवढं एकमेकांनी बघतायत. लक्षात गोमातामध्ये काय म्हणे मला? गोमातामध्ये काय म्हणे मला? वाघ फसल्यामुळे बघा पुढे येऊ शकत नव्हता. बघा संवाद मग पुढे सुरू झाला कोणाचा? गोमातेचा आणि वाघाचा. काय बघा संवाद झाला? म्हणे वाघोबा की म्हणे ह्या प्राण्याने बघा आपल्या जीवनामध्ये मालक आहे बघा काय केलं बघा. मालक असला पाहिजे माणसाला. काय असला पाहिजे? मालक. ह्या बघे प्राण्याला का मालक असला पाहिजे. ज्याला ती गोमाता म्हणते त्या वाघोबाला की या प्रत्येक प्राण्याला मालक असणं फार गरजेचं आहे. त्यावेळेला तो वाघोबा काय म्हणतो? म्हणे गोमाता म्हणे मी समर्थ आहे, मला कोणत्याही मालकाची गरज. कोण म्हणतं असं? कोणाला म्हणतं? गोमाते. मग गोमाता काय म्हणते वाघोबाला? वाघोबा कशाची गरज आहे म्हणे? प्रत्येक प्राण्याला मालकाची गरज आहे म्हणे. जर मालक नसला तर लक्षात जीवन व्यर्थ आहे वाघ. मात्र वाघोबा काय म्हणतो? मी सामर्थ्यवान आहे, मला कोणाच्याही कशाची गरज नाही साधली. असं झालं उत्तर त्या गोमातेला मिळतं. बघा संवाद गोमातेचा आणि वाघाचा झाला. असे बघा फार संध्याकाळ झाली. बघा संध्याकाळ झाल्यानंतर दररोज गोमाता काय करायची बघा, चरून पुढे यायची खुट्यावर यायची. पुढे यायची खुट्यावर. आणि त्या दिवशी काय ती खुट्यावर आली नाही. हे कोणाला कळलं? मालकाला. त्या गाईच्या मालकाला कळलं की दररोजच्या प्रमाणे आपली काय गोमाता खुट्यावर आली नाही. मग त्या मालकाने काय केलं? शोधाचं सुरू केली नव. कशाला सुरुवात केली? शोध. आपली गोमाता पुढे गेली. आपली गोमाता पुढे गेली वाटत. शोध करू लागला कोण? तो मालक, गाईचा मालक. शोध करता करता तो पुढे त्या जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर त्या पुढे काय दिसलं? तलाव दिसला. त्या तलावाकडे गेला. आणि तलावाकडे गेल्यानंतर त्याला काय दृश्य दिसलं? काय दिसलं? त्या तलावामध्ये काय दिसलं? गाय आणि वाघोबा. बरं का, गाय आणि वाघोबा त्या तलावामध्ये का फसले दिसले. बघा मग त्या मालकाने काय केलं सांगा ना? कोणाला काढलं? वाघोबाला काढलं? गाईला काढलं? गोमाता. कोणाला काढलं? गोमाता. बघा त्या गाईच्या मालकाने त्या गोमात्याला केलं काढलं आणि घरी घेऊन गेला. खाली कोण काय शिल्लक राहिलं? वाघोबाचं काय झालं? ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. त्याचा जन्म वाया गेला. त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. जसं बघा लोखंडाचा तुकडा आपण पाण्यात टाकला तो काय होतो? बुडतो. तोच लोखंड तुकडा आपण काय केला? एका लाकडाच्या ठोकळ्याला बांधला, पाण्यात सोडला तर काय होतं? तरंगतो. लक्षात आले? लोखंडाचा तुकडा एकटा काय झाला? बुडाला. तोच कशाला बांधला गेला? लाकडा. तसं बघा हा जीव, हा मनुष्य काय गुरुविना. आणि त्याने जर आपलं जीवन कशाला बांधून घेतलं? लाकडावर ठोकळ्याला बांधून घेतलं तर काय होईल? तो ठरल्याशिवाय राहणार
ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. त्याप्रमाणे बघा आणखी का 0 किती लिहिले, त्याची किंमत किती आहे शेवटी? 0 है की? किती झिरोल्या? उत्तर काय शेवटी? 0 आता समजा 7 झिरो लिहिले, 7 झिरोची किंमत किती आहे? 0. 0 मात्र आपण काय केलं, त्या 7 झिरोच्या अगोदर बघा 7चा किती आकडा ठेवला? 7चा आकडा बघा ठेवला. पहिली 7 झिरोला किंमत नव्हती, एक आकडा 7 ठेव, काय झालं? किती किंमत आली त्या झिरोला? किती किंमत आली? 7 कोटी. त्याप्रमाणे बघा तुमचा संसार बघा कसा आहे बघा, झिरो सारखा. किती संसार करा, किती करा संसार नरदेह मातीला जा. हा. आणि मग जर आकडा ग्रुपीचा आकडा जर का ग्रुपीचा आकडा नसेल तुमच्या संसार जीवनामध्ये, तर काय होईल मग? काय होईल? झिरोच राहील. जेव्हा बघा गुरु रूपी आकडा तुमच्या जीवनाला येईल तेव्हा तुमची किंमत वाढल्याशिवाय राहणार. म्हणून ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. म्हणून सद्गुरु वाचवणे सापडी ना सोय. किंवा काय म्हटलं जातं, गुरु विने कोण बतावे वाट बडा बिकट है. यमघाट. बरं का? कोणत्या घाटावरून जायचं बघा प्रत्येकाला, कोणत्या घाटावरून जायचंय? यमघाट. यमघाट. लक्षात घ्या तुमच्या जीवाला. आणि तिला जर तुम्हाला तो घाट दंड चढताना आला नाही तर काय होईल मग? काय होईल? फजिती होईल. लक्षात असं अशा बघा गुरुचं अधिष्ठान किती महत्वाचं जीवनामध्ये की अशा अनेक उदाहरणात मग आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तोडगावडीच्या सर्व भाग्यवान पुण्य सर मंडळी पुन्हा आपल्या श्रद्धेचं धन्यवाद अभिनंदन करूया. आता बघा पुढचा शेवटचा मुद्दा आपण घेऊ. आता आमच्या नागेशजींनी मुद्दा मांडला की अनुष्ठान घ्या मुद्द्यावर. अनुष्ठान बघा प्रत्येक व्यक्तीला का करणं गरजेचं आहे. तसं बाबाजींनी काय सांगितलं म्हणे, सुंदर मंडप दिलेला आहे, सुंदर स्टेज दिलेला आहे, स्पीकर लावलेला आहे, बघा वाद्यवाली लावलेलं, ब्राह्मण हजर आहे बरं का, नवरी बघा ढुंडसर बघा हजर आहे. संपूर्ण लग्नाची जय तयारी झाली. सर्व जय तयारी असताना जसं त्या ठिकाणी तो गाव नवरदेवच आला नाही तर काय होईल सांगा ना. सर्व जय तयारी, नवरदेवच आला नाही काय होईल? तसं बघा बरं का, जसं नवरदेवातून खोळंबा आहे त्या मंडपमध्ये, तसंच बाबाजी काय सांगायचे, मनुष्याच्या जीवनामध्ये अनुष्ठान वाचून काय आहे की नाही. बघा खोळंबा अनुष्ठान करणं किती गरजेचं आहे. त्याप्रमाणे बघा या बालगोपालांनी सुद्धा अनुष्ठान करणं का गरजेचं आहे. आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक. आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक. आजचे बालक उद्याचे राष्ट्र. म्हणजे राष्ट्रचालक घडले बघा, बिघडले पाहिजे सांगा ना. मग ते घडतील केव्हा? घरी राहून घडतील का? लक्षात. आणि म्हणून काय त्या मुलांना काय करावं, माताने काय करावं लागेल, कारण प्रथम गुरु बघा त्या मुलाची कोण आहेत? आई. लक्षात. प्रत्येक मात्याने काय विचार करायचा, आप मुलांना काय करायचं, घडवायचं. घडवायसाठी काय करावं तुम्हाला, मग त्यांना कुठं पाठवावं लागेल? गुरुकुलमध्ये पाठवा, अनुष्ठानाला पाठवा, तरच तुमचं भविष्य कसं राहील, सुखात राहील बघा, समाधानात जाईल. नंतर आमच्या नागेने सांगितलं, जर तुमच्या मुलांना तुम्ही संस्कार दिले नाही, त्यांना घडवलं नाही, तर शेवटचं आयुष्य तुमचं कसं जाणार आहे? दुःख. मग त्याला पश्चाताप करायची पाळी आणणार. म्हणून अनुष्ठानाची किती गरज लक्षात. मग का बाबाजींनी त्या अनुष्ठान कशासाठी काढलं माहिती आहे का? अनेक अडचणी, समस्या, दुःख बघा, संकट या जसं तुम्ही नको ना तोडगा नाही का, तोडगाचा तसं बाबाजींनी तोडगा म्हणजे उपाय बघा. तुमच्या संसारी जीवनाच्या अनेक अडचणी, समस्या, विघ्न, संकट यावर उपाय म्हणून बाबाजींनी काय दिलं आपल्याला? अनुष्ठान दिलं, आणखी विधी दिली, आणखी काय श्रमदान दिलं. अशा अनेक महत्वाचे विषय बाबाजी दिले की जे विषयामध्ये आपण सहभागी झाल्यानंतर आपलं जीवन कसं होईल, सुखाचं बघा, आपलं जीवन सुखाचं जाईल, नवीन आपल्या जीवाचं कल्याण लक्षात. असं मग बाबांच्या कशाच आहेत, या मग परंपरेच आहेत. म्हणून बाबाजीच्या परंपरा सुरू केल्या ना, त्या कशासाठी केलेल्या आहेत? या समाजाच्या अनेक दुःखावर, अडचणीवर, समस्यावर तोडगा काय, तोडगा म्हणजे उपाय बरं लक्षात. म्हणून अशा रीतीने आता इथे ज्यांनी अनुष्ठान केले त्यांनी जागी उभे राहावं. नागेश बोला. करा.
आता आपलं भोजन करायचं म्हणून आधी प्रथम भजन करूया. सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करू. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. शंकर जी का डमरू बोले, शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम. रामदास की कुबड़ी बोले, श्री राम जय राम जय जय राम. रामदास की कुबड़ी बोले, श्री राम जय राम जय जय. हाँ. ओम नमो भगवते ओम नमो भगवते जनार्दनाय. मीराबाई की एक तारी बोले, मीराबाई की एक तारी बोले, कृष्ण कृष्ण राधे श्याम. नारद जी का मीना बोले, नारद जी का मीरा बोले, नारायण नारायण नारायण. जनाबाईच्या गौऱ्या बोले, जनाबाईच्या गौऱ्या बोले, विठ्ठल 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 नाम. ओम भगवते ओम नमो भगवते जनार्दनाय. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बाबाजी माझे 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 माझे, बाबाजी माझे मी बाबाजींचा. बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजींचा. बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजींचा. हात वर करा, अतिशय बळपंत जोरदार टाळी वाजवा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओम नमो भगवते जनार्दनाय. बोला ओम नमो भगवते जनार्दनाय. बाबाजी माझे 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 माझे, बाबाजी माझे मी बाबाजींचा. बाबाजी माझे 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 माझे, बाबाजी माझे मी बाबाजींचा. बाबाजी माझे